नमस्कार. आता नवीन माहिती ऐकत फारच छान आहे. सर्वांना हवी असते कमावती पत्नी, म्हणजेच काय की जॉबवाली बायको. पूर्वी तरुणासाठी वर शोधताना कमावता तरुण शोधायला जात असे, पण आता तरुणांचीच पसंती बदललेली आहे. ते तरुणीच्या सौंदर्याऐवजी तिच्या कमावत्या असण्याला महत्त्व देऊ लागले आहेत. म्हणजेच ती काय काम करते आणि किती पैसे कमवते याला ते महत्त्व देऊ लागले आहेत. अर्थातच त्यांना हवी असते ब्युटी विथ जॉबवाली तरुणी, म्हणजे सुंदर पण हवी असते आणि जॉबवालीसुद्धा तरुणी हवी असते. एकेकाळी तरुण वर्गासाठी लग्नाच्या वेळी सौंदर्य खूप महत्त्वाचे होते, पण आता कालचक्राने एक नवे वळण घेतले आहे. आज तरुण वर्गाची पहिली पसंती सौंदर्य नसून काम आहे. आजचा तरुण लग्नापूर्वी मुलगी किती शिकलेली आहे, मोठे होऊन आपण काय करणार किंवा कोठे काम करते, आजची स्त्री ही कोठे काम करते व तिचे सॅलरी पॅकेज काय आहे हे पाहत असतो. तरुण घराबाहेर पडून काम करणाऱ्या तरुणांचीच जास्त प्राधान्य देत आहे. तरुण घराबाहेर कामासाठी पडतो, परंतु तरुण घराबाहेर पडल्यानंतर काम करणाऱ्या तरुणींनाच जास्त प्राधान्य देत असतो किंवा आहेत. वर्किंग वुमन आजच्या तरुण वर्गाची पहिली पसंती आहे. एका सर्व्हेनुसार वेबसाईटमध्ये तरुण चॉईस कॉलममध्ये वर्किंग वुमनलाच प्राधान्य देत आहेत, ज्या जीवनातील कठीण पैलू सहजतेने समजू व मॅनेज करू शकतील अशा मुलींनाच तरुण मागणी घालत आहे. पहिले मुख्य कारण आहे आर्थिक मंदी. या आर्थिक मंदीने करोडो लोकांच्या घरावर परिणाम केला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाचे आर्थिक बजेट डगमगले आहे. महागाई सतत वाढत असताना कमाईचे कोणतेही साधन दिसत नाही. यावर तरुणांना एकच तोडगा दिसतो आणि तो म्हणजे त्यांची जीवनसखी ही कमावती असणे. दुसरे मुख्य कारण आहे अनेक कंपन्यांकडून लोकांचा पगार कमी करणे व कर्मचारी कमी करणे यावर भर असतो. कंपन्या व संस्था एकाच वेळी अनेक काम करणाऱ्या लोकांच्या शोधात आहे. दुसरे मुख्य कारण आहे अनेक कंपन्यांकडून लोकांचा पगार कमी करणे व कर्मचारी कमी करणे यावर भर असतो. कंपन्या व संस्था एकाच वेळी अनेक कामे करणाऱ्या लोकांच्या शोधात आहे. आणखी एक कारण म्हणजे तरुणांना आपला लाईफ पार्टनर सुशिक्षित असावा असे वाटणे स्वाभाविकच आहे. शिक्षणामुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला आहे. म्हणजेच काय की त्यांची जीवनशैली पूर्ण सुधारलेली आहे. ते जीवनशैली सुधारण्यासाठी, आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी महिलांनाही प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊ इच्छित आहे. शिक्षणामुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये मुक्तपणा आला आहे. ते जीवनशैली सुधारण्यासाठी व आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी महिलांनाही प्रत्येक क्षेत्रात पुढे नेऊ इच्छित आहे. तरुणांच्या मते जर मुलगी वर्किंग असेल तर तिची मॅनेजमेंट आपोआपच खूप चांगली असते. त्याचप्रमाणे मुलींनाही समाजात उत्तम प्रतिष्ठा असणारा लाईफ पार्टनर हवा असतो, कारण त्या सामान्य जीवन जगू इच्छित नसतात. आज तरुण आपल्या लाईफ पार्टनरला आपला हेल्पिंग हँड बनवू इच्छित असतात. आजच्या तरुणाला त्याच्यासोबत घरही व्यवस्थित सांभाळणारी लाईफ पार्टनर हवी असते. त्यामुळेच तो लग्नासाठी वर्किंग वुमनलाच प्राधान्य देत आहे. तर माहिती फारच छान आहे. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.